आज बांद्रा येथे महावितरणच्या कार्यालयावरती महाराष्ट्रातील विविध विद्यार्थी येऊन धरणे आंदोलन करायचं। या आंदोलनासाठी काय आहे तुमचा आंदोलनाची नेमकी भूमिका काय आहे? कशासाठी आंदोलन करताय तुम्ही? जे प्रतीक्षा यादी आहे महावितरणची ते पूर्णपणे लागलेली नाही आहे। जाहिरात क्रमांक 8/6/2023ची जाहिरात आहे, त्याबद्दल त्यानं 50% यादी हे पूर्णपणे लावलेली नाही प्रतीक्षा यादी। त्यामधल्या जागा फक्त ही परीक्षा तुम्ही कधी दिली होती? हे परीक्षा दिली होती आम्ही डिसेंबरमध्ये। हां, अच्छा किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती? जवळपास 1 लाखाच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, हां. पण त्यांनी जे 2600ची वेटिंग लिस्ट लावायला पाहिजे ते त्यांनी 1830 लावली आहे। 846ची प्रतीक्षा यादी अजून म्हणजे लावलेली नाही। आणि तेवढ्या जागा वॅकंट असल्यावर सुद्धा डिपार्टमेंटवाले म्हणतात की आम्ही ही भरती पुढच्या ह्याच्यात करू, पण अक्षरशः जी एजबार झालेले आहे विद्यार्थी त्यांचं नुकसान होत आहे। आणि पुन्हा पुन्हा अभ्यास करणं हे काही सोपी काम नाही ना। ज्या गोष्टीसाठी माणूस एक वेळ देते। प्रशासनातून तुम्हाला काय उत्तर वगैरे काय आलं? प्रशासन नुसतं आम्हाला म्हणजे एक आश्वासनं देत आहे का असं करू तसं करू, किंवा आम्ही आमदार खासदाराकडे गेलो तर ते पण त्यांना पण असं सांगत आहे की आम्ही दुसरी भरती काढू, आज रिझल्ट लावू, उद्या यादी लावू, असं नुसतं आश्वासनं देणं चालू आहे। ही भरती प्रक्रिया महावितरण विद्युत सहाय्यक या पदासाठी 29/12/2023ला ॲड निघली होती 5386 जागेची। त्यानंतर 1 वर्ष पूर्ण फॉर्म भरायला लागलेला आहे। त्यानंतर 1 वर्षानंतर पेपर झाल्यानंतर रिझल्ट लागला तेव्हा 5386 उमेदवाराची निवड झाली। आणि त्यासोबत त्यांनी त्यांच्याच कायद्यानुसार जो रिक्रुटमेंट कायदा आहे त्यांच्यानुसार 50% वेटिंग लावायला पाहिजे होती त्या लिस्टसोबत त्यांनी वेटिंगसुद्धा लावली नाही। त्यानंतर यामध्ये महापारेषण आणि महानिर्मिती या दोन्ही कंपनीची परीक्षा आणि उमेदवार सारखेच असल्यामुळे ज्यांचं सिलेक्शन महापारेषण आणि महानिर्मितीमध्ये झालं त्यांनी महावितरण कंपनीचा जॉब सोडला आणि त्यामुळे 1847 जागा रिक्त राहिल्या। 1847ची पुणे यांनी एक लिस्ट लावली, पण ती 50% वेटिंगपर्यंत पोहोचली नाही। त्यांनी फक्त ती 30% 35% लावली। आमच्या विद्यार्थ्यांनी आपल्या मतदारसंघातील लोकप्रतिनिधींना, आमदारांना, खासदारांना पत्रव्यवहार केला, मागणी केली। काय निष्पन्न झालं नाही? तर एका आमदाराला म्हणतात महावितरणवाले का आम्ही लिस्ट लावू, दुसऱ्या आमदाराला म्हणतात का आता लिस्ट लागणार नाही, आता आचारसंहिता आहे, आचारसंहितेनंतर ह्या लिस्टवर काम चालू आहे। आम्ही आता लिस्ट लागली नाही, आता जर लिस्ट लागली नाही तर तुमचा पुढचा आंदोलनाचा पवित्रा काय असेल? यानंतर आमचा दुसरा पवित्र आहे का पुन्हा एकदा आमदार खासदारापर्यंत, आणि तिसरा टप्पा आहे का विधान भवनावर एक मोठा मोर्चा नेणार आहे। असे महाराष्ट्रातील एकूण विद्यार्थी किती आहेत? लेटर एकूण विद्यार्थी किती आहेत? महाराष्ट्रात एकूण विद्यार्थी 2000च्या जवळ आहे, पण जे त्यानं म्हणजे 846 जागाची जे आपल्याला लिगलमध्ये प्रतीक्षा यादी आहे ते अद्याप लावलेली नाही आहे। 1200 ते 1500 जागा अजूनही रिक्त आहे। आणि परीक्षेमध्ये पात्र झालेली संख्या किती आहे? पात्र तर हेच आहे, रिक्तवालेच पात्र आहे ना, पण ज्या वॅकंट जागा आहेत त्यांनी भरलेल्याच नाही आहे। ठीक आहे, आम्ही बावनकुळे साहेबांना निवेदन दिलं, मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं, फोनवर बोलणं झालं, तरी अजूनपर्यंत हे 4थं आंदोलन आहे। याच्यावर कोणतेही कार्य नाही, उडवाउडवीचे उत्तरं देतात सगळेजण। त्यामुळे आम्ही आंदोलनाचा पवित्रा घेतला